आणि यानंतर बच्चू कडू संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। महायुतीला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। महायुतीतले अपक्ष आमदार बच्चू कडू आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। पुण्याच्या मोदी बागेत आज शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात बच्चू कडू हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होतील। कडू महायुतीला रामराम ठोकून महाविकास आघाडी बरोबर जाण्यासंदर्भात ही भेट असल्याचंही बोललं जात आहे। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, नेमकं काय चर्चा होऊ शकते, काय बच्चू कडू निर्णय घेऊ शकतात? महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय महत्त्वाची घडामोड ही समजली जाते। बच्चू कडू आज शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेत आहेत आणि बच्चू कडू महायुतीला रामराम करून आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी बरोबर लढणार असल्याची चर्चा आहे आणि त्यासाठीच ते शरद पवार यांची आज भेट घेत आहेत आणि त्या दृष्टीनं पहिली ही भेट असेल किंवा पहिलं बच्चू कडूंचं पाऊल असेल। बच्चू कडू महायुतीत येणार आहेत अशी चर्चा आहे आणि त्यासाठी ही भेट होत आहे। बच्चू कडू महायुतीत आल्यास महाविकास आघाडीमध्ये आल्यास महायुतीला झटका बसणार आहे। बच्चू कडूंचे 2 आमदार आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि मागील काही दिवसांपासून ते युतीवरती नाराज असल्याचं, त्याचबरोबर राणा दाम्पत्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये देखील ते महायुतीवर किंवा भाजपवरती नाराज असल्याचं। नक्कीच नितीन, आज बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकतील असं दिसतं आहे आणि महाविकास आघाडीत ते जाण्याचे त्यांचे निर्देश आहेत आणि म्हणूनच ते कदाचित शरद पवारांची भेट घेत आहेत। धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी।